आपल्या वडीलधारी मंडळी बार्शी तालुक्यातील जी जुनी जाणती मंडळी काही बाहेरगावी गेलेली आहेत किंवा या शहरामध्ये तालुक्यामध्ये वास्तव्यात आहेत, सातत्यानं त्यांचा एकच प्रश्न आहे, आम्ही आमच्या लहान वयात किंवा तरुण वयामध्ये जे बसस्थानक पाहतोय ते तसंच्या तसं आम्हाला दिसतंय आणि आम्हाला फार बार्शी संपूर्ण विकास होत असेल तर बसस्थानकावर आम्ही गेल्यानंतर एकतर बाहेरगावावरून आल्यानंतर किंवा बाहेरगावी जात असताना ज्यावेळेस बसस्थानकावरती येतो त्यावेळेस आम्हाला मात्र आमच्या मनामध्ये थोडी नैराश्य येते की आमच्या बार्शीचा विकास झाला नाही, असे मनामध्ये सर्वांच्या थोडं एक वेदना राहतात। आणि बसस्थानक आणि डेपो एका ठिकाणी असल्यामुळं एक गर्दी आणि फार मोठा कंजेस्टेडपणा या ठिकाणी आलेला आहे। त्याकरता डेपो हा थोडा एक अर्धा 1 किलोमीटरच्या अंतरावरती असणं एस टी महामंडळाला अपेक्षित आहे। जर आपण बाहेर जागा घेतली तर जर अंतर वाढलं तर त्यांना ते डिझेल वगैरे किंवा मेंटेनन्स करता परवडणारी गोष्ट नाही। एक तर महामंडळ थोडं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोडं तोट्यात असल्यामुळं या ठिकाणी अडचण येते, तर एक अर्धा ते 1 किलोमीटरच्या आत एक महामंडळाला या ठिकाणी एस टी डेपो करतात, या ठिकाणी जागा लवकरात लवकर आपण उपलब्ध करतोय। आणि जे बसस्थानक आहे हे सर्वांची भावना आहे की याच जागेवरती बसस्थानक होणार, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। कारण मी आज या ठिकाणी बसस्थानकामध्ये आलो की आणखीन दुसऱ्या चर्चेला काहीतरी सुरुवात होईल आमच्या विरोधकांकडनं, इकडं स्थानक न्यायला लागले काय नाही। मूळ जे आपल्या शहराचं वैभव आहे आणि जे सेंट्रल प्लेसला या ठिकाणी बसस्थानक आहे ते जागेवरतीच होईल, फक्त डेपोची जागा आहे अर्धा किलोमीटरवरती असेल। आणि बसस्थानक करत असताना कडनं सगळे शॉपिंग सेंटर वगैरे एकदम सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्याचं डिझाईन लवकरात लवकर बनवून हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल। मी मंगळवारी जाऊन महामंडळाच्या MDला भेटणार आहे आणि सगळा प्रस्ताव तयार करून माननीय फडणवीस साहेबांकडून एकनाथ शिंदे साहेबांकडून त्या ठिकाणी संबंधितांना सूचना देऊन लवकरात लवकर जे काही 30-40 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे तो तातडीनं उपलब्ध करून लवकरात लवकर जे बार्शीकरांचं आणि माझं स्वतःचं स्वप्न आहे ते या ठिकाणी साकार